का? साहेब, जरांगे पाटलांची भेट घ्यायला प्रसाद लाड गेलेले अंतरवलीमध्ये, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री आमच्या समाजाचं काम करतं, याचा मला आनंदच आहे. मात्र या 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहेत आपण. जर तोपर्यंत आमच्या 58 लाख GR त्याची व्हॅलिडिटी, 17 संसदचे गॅझेट आणि केसेस मागे घेतल्या नाही तर मला शेवटचं आंदोलन करावं लागेल. मला वाटतं जरांगे पाटलांच्या भावना आम्ही जाणून घेतलेल्या आहेत. कधी नव्हे सरकारनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली बऱ्यापैकी आता शासन निर्णय काढून मार्गी लागले विषय आहे. आता काही बाबतीमध्ये निर्णय जरी झाला असला तर त्याची कायदेशीर जी वैधता आहे ती तपासून पुढे कारवाई करावी लागेल. 58 लाखाचा डाटा त्यांना पाहिजे होता तो आम्ही उपलब्ध करून दिला. आता मी विभागीय आयुक्त संभाजीनगरला सूचना दिल्या ते पेन ड्रायव्हर 58 लाख काही संभाजीनगर डाटा नाही, तो संपूर्ण राज्याच्या स्थायी महसूल विभागाचा डाटा आहे. तर मला वाटतं जी काही कार्य आपण करतोय त्यात मला वाटतं जरांगे पाटलांचं समाधान आहे. त्यांनी अपेक्षा व्यक्त करणं झाले, निर्णय अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याच्या अपेक्षा व्यक्त करणं काही चुकीचं नाही. पण निश्चितपणे आम्ही त्यांनी दिलेल्या सूचनेचा आम्ही नेहमीच आदर करत आलेलो आहे. भविष्यातही लवकर या बाबतीमध्ये कशी कार्यवाही करता येईल ते आपण करू. 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली, शिर्डीचे देखील खासदार त्यामध्ये आहे. कुठेतरी ठाकरेंना का सोडताय तुम्ही, काय कसं बघताय? तो आपण संजय राऊत विचारला पाहिजे. संजय राऊत म्हणतायत की ईडी सीबीआय माझ्याकडे द्या, अर्ध्या तासात मी भाजपचे तुकडे 7 तुकडे करेल. भाजपचे जर माझ्या ताब्यात ईडी सीबीआय की हे जे वायफळ बरळण्याचं काम चालू आहे त्यांनी त्यांच्या पक्षाचं वाटोळ झालं, त्यांच्या पक्षाचं वाटोळ झालं आणि आता अजून काय शिल्लक राहिलेलं आहे त्यावेळी ईडी सीबीआय. ईडीला सीबीआयला वेळ आहे का अशा लोकांच्या मागे जाण्यामध्ये? ज्यांच्या तोंडात बळ आहे तर ती एवढी वायफळ बडबड करण्यापेक्षा पक्ष एक संघ ठेवण्यामध्ये जर त्यांनी वेळ दिला असता तो दोषींना मदत झाली असती. भाऊसाहेब वाटसरे आता तुमच्या महायुतीत येत आहेत, त्यांना इशारा दिलाय उभाटाने की रस्त्यावर फिरू देणार नाही, तुम्ही पालकमंत्री आहात. असं आहे की कुठे काही इशारा देऊन काय अर्थ नाही त्याला. भाऊसाहेब वागचौरे महायुतीमध्ये आलेले आहे, शिंदे सेनेवर आलेले आहेत, ते आमच्या महायुतीचे घटक आहे. त्यामुळं त्यांच्या बाबतीमध्ये कोणी असे जर काही प्रयोग करण्याचे प्रयत्न केले त्याचे परिणाम भोगायला तयार